पूजा व्हावी आणि देवासमोर बसलेला हा छान भगवंताला नटवलाय, सजवलाय. चरित्र ऐकताना आध्यात्मिक पातळीवरती चरित्र ऐका, मी आधी सांगतोय. म्हणजे पहिली मनाची धारणा करा की आपण हे चरित्र ऐकतोय ते आध्यात्मिक पातळीवरती ऐकतोय. कारण इथं लहान मुलं बसली आहेत आणि ते समजून घेण्याची अजून त्यांची ती पोच नाही. म्हणून तुमच्यावरती ही जबाबदारी आहे की त्या मुलांना उद्या त्यांनी जर प्रश्न विचारले तर ते समजून सांगण्यासाठी आधी स्वतःची धारणा पक्की करा. म्हणून चरित्र ऐकताना आध्यात्मिक पातळीवरती ऐका. पूजा झालेली, छान देवघरातल्या देवांना नटवलंय. ह्यांनी पंचारिती तयार केली आहे. 25शीतला पोरगा आणि पाठीवरती छान शेंडी रुळती आहे. मस्तकाला छान त्रिपुंड काढलेलं आहे. गळ्यामध्ये सुंदर यज्ञोपवीत आहे, दिसणारं यज्ञोपवीत आहे. गोरा पान आहे, दिसणारं यज्ञोपवीत आजकाल दिसतच नाही, माहिती आहे का? म्हणजे शरीराचा आणि त्याचा रंग एकच झालेला असतो, त्यामुळे दाखवा लागतो आहे गळ्यात. असं होतं. पण छान यज्ञोपवीत आहे गळ्यात. अगदी करवत काठी असणारं ते धोतर सोळंच परिधान केलेलं आहे आणि हातामध्ये पंचारती घेऊन आरती चालली आहे. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. छान आरती चालली आहे आणि ते हळू 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 ते पंचारती फिरवतोय. आरती करण्याची पद्धत आहे. आरती कशी फिरवायची असते ह्याला सुद्धा अक्कल आहे, माहिती आहे? नुसतं हातात दिलंय आणि ओवाळायचं म्हणजे काय असं नाही आहे. त्याला सुद्धा अर्थ आहे. पूर्वीच्या काळी हे दिवे नव्हते, त्यावेळेला दिवडीमध्ये असणाऱ्या दिव्याच्या प्रकाशामध्ये देव दिसायचा ना तेवढाच. मग तो देव डोळ्यामध्ये साठवण्यासाठी पंचारती अशी फिरवायची की जेणेकरून ज्या ज्या अवयवावरती तो प्रकाश पडेल तो तो अवयव डोळ्यामध्ये घट्ट करून ठेवायचा. म्हणजे डोळे मिटल्यानंतर आठवलं ना तर तो भगवंत दिसला पाहिजे, असं ते निरांजन फिरवायचं असतं. म्हणून भारतीय विचारसरणीमध्ये आरती करताना निरांजन मानेच्या वरती न्यायचं नाही आणि कमरेच्या खाली न्यायचं नाही, एवढंच फिरवायचं असतं. आम्ही काय म्हणा, डोक्याच्या वरती नेलं तर चेहरा दिसणार कसा, अंधार ना. म्हणून मानेच्या वरती न्यायचं नाही आणि कमरेच्या खाली सगळी माया आहे, म्हणून कमरेच्या खालचं दर्शन दाखवायचं नाही, असा त्याच्या मागचा अर्थ आहे. परिणाम हा ते छान हळूहळू हळूहळू फिरवतोय. ते आई भगवतीचे ते छान हात, त्या हातातली असणारी तिची ती दागदागिने, तिच्या दंडामध्ये अडकवलेला तो दागिना, तिचं असणारे ते मुखकमल, त्याची असणारी ती नेत्रपल्लवी, तिचे असणारे ते डोळे, तिच्या कानात असणारी कुंडलं, गळ्यामध्ये असणारे दागदागिने, त्या आईने नेसलेला तो छान शालू, तिचा असणारा खांद्यावरचा पदर, एक 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 छान त्या आरतीमध्ये पाहतोय त्या देवीला. आणि दुर्गे दुर्गट भारी तुझं विण संसारी, त्याची आरती चालली आहे. आरती जशी व्हावी तशी आहे पत्नी याची, ती सुद्धा याच्यासारखीच. पटकन घरामध्ये गेली, नैवेद्याचं ताट आणलेलं, नवऱ्याजवळ ते ताट दिलं आणि नवऱ्याने सय्यावक नैवेद्य म्हणावं तो तसा दिला. आणि दिल्यानंतर बायकोनी तोपर्यंत इकडच्या बाजूला त्यांची जेवणाची व्यवस्था करावी, माध्यान्हाचं जेवण ना, म्हणून पटकन तिने सारवून घेतलेलंच होतं, त्याच्यावरती आपल्या यजमानांचं ताट ठेवावं, पुढं पाट ठेवावा, यजमानांना बसायला म्हणजे एका फळीचा पाट घ्यावा. हां, म्हणजे काय, दोन चिकटवलेल्या फळ्यांचा पाट नसावा, तर त्याच्यामध्ये झुरळं खूप असतात ना,
त्यामुळे जेवताना म्हटलं जेवणाकडे लक्ष कमी आणि झोळाकडे जास्त जातो. त्यामुळे एक संध पाठ असावा. बाईंनी या सगळ्याचा विचार करून तिने तो पाठ मांडावा. समोर ताट ठेवले, ताटातले सगळे पदार्थ असे वाढावेत की कुठल्याही पदार्थांनी आपल्याबरोबर कोण कोण आहे ताटामध्ये हे बघायला जाऊ नये, अशा पद्धतीने ताटातले सगळे पदार्थ वाढावेत. बाजूला उभी आहे, आपली नेत्रपंक्ती जमिनीकडे लावून हात जोडून आपल्या यजमानांच्या समोर वाट बघतीये. ते जेवायला बसावेत. त्यांनी ताटाभोवती पाणी फिरवायला घ्यावं, तिने हातामध्ये पाणी द्यावं आणि त्यांनी ताटाभोवती पाणी फिरून छान चित्रावती घालाव्यात. आणि आता जेवायला सुरुवात करणार तो डोळ्याला पाणी लावण्यासाठी पुन्हा हातावरती पाणी घ्यावं, डोळ्याला पाणी लावावं. आता ते खरकट होतं ना. म्हणजे किती बारीक विचार हो भारतीय विचारसरणीमध्ये. आता दुर्दैवानी चित्रावतीच घालायला कोणाला वेळ नसतो. पाणी फिरवणं तर लांबच्या गोष्टी आहेत. शी बुवा अन्नाची नासाडी आहे असं बाहेर 4 शेतं ठेवायचे. म्हणजे बुद्धिवादी माणसाचा प्रॉब्लेम असतो ना, तो हा असाच असतो. असाच लक्षात ठेवा. प्रत्येक जाती धर्मामध्ये आपण जे खातो त्याच्यातला एक घास दुसऱ्यासाठी ठेवण्याची पद्धत आहेच. एवढंच की आमच्याकडे मंत्र म्हणून ते ठेवलं जातं. इतरांच्याकडे आमच्या 96 कोळीमध्ये या, तुम्ही 92 कोळीमध्ये या, जेवायला बसल्यानंतर ताटाला एक एक छोटा छोटा पदार्थ काढून ताटाच्या बाहेर किंवा ताटाच्या एका कडेला सगळं ठेवून देतात आणि मग उरलेलं सगळं खातात. का? हे आपलं नाही आहे, हे दुसऱ्याचं आहे. ही विचारसरणीच भारतीय तत्वज्ञानात सापडते, बाहेर नाही सापडणार तुम्हाला. परिणाम, यजमान जेवायला बसले, त्यांनी जेवायला सुरुवात करावी आणि स्त्रीनी त्यांच्या ताटातलं संपतं हे पाहिल्यानंतर लगेच वाढावं. त्यांना मागण्याची वेळ आणू नये. त्यांना नको असेल तर ते नको म्हणतील, पण आपण त्यांना मागायची वेळ आणू नये. वाढायला सुरुवात करावी, वाढावं. आमच्याकडचं असं नाही आहे, वाढू का, हवे का, घेणार का, चालेल का. वाढतानाच पातेली वाजवलं जातात, म्हणजे समजायचं की पुन्हा मागायचं नाही. मी जेवायला गेलो होतो, त्यांनी जेवायला बोलवलं होतं आणि त्यांनी पुरणपोळी केली होती. मला पहिल्यांदा पुरणपोळी वाढताना ते म्हटले, बुवा अर्धी पुरणपोळी वाढतीये, चालेल ना. म्हटलं मी काय कुकुलूबाळ वाटलो का की अर्धी पोळी सुद्धा मला जाणार नाही. काय बडा बघा, म्हणजे असं बोला की जेणेकरून यांनी परत मागूच नये असं. बिचारी बाजूला उभी आहे, ते ताट वाढतीये. आपल्या यजमानांचं जेवण झाल्यानंतर त्यांचे हात धुण्यासाठी म्हणून पाणी घेऊन तयार आहे. हात धुतल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी आपला पुदर पडू काढावा, त्या पदराला त्यांनी हात पुसावा, तोंड पुसावं. तोपर्यंत या स्त्रीनी आपल्या यजमानांना विडा लागतो ना, म्हणून तिथं विड्याची व्यवस्था करावी. तोपर्यंत त्यांचं माध्यान्ह थोडीशी विश्रांती घेण्यासाठी म्हणून बाज तयार करून ठेवावी. आपल्या यजमानांचा विडा खाऊन झाल्यानंतर थोडी शतपावली झाली आणि बाजावरती बसून आता विश्रांती घेणार, तेव्हा तो म्हटला, आता थोडी तुम्ही जेवून घेतलं तरी चालेल हां. असं नवऱ्याने सांगितल्यानंतर ही तिथं जेवायला आली. आल्यानंतर त्याच आपल्या नवऱ्याच्या ताटामध्येच तिने जेवावं. शी, असं कधी असतं? मी पतिव्रतेचं दर्शन सांगतोय तुम्हाला की पतिव्रता ही नवऱ्याच्या ताटातच जेवते. किती घाण आहे ना बुवा. याचा अर्थ नवऱ्याने ताटामध्ये सगळं चिवडून ठेवलेलं असतं आणि ते नंतर ती संपवते असा अर्थ नाही. हां, ताट त्यांनी सगळं स्वच्छ करायचं, प्रसादाचा म्हणून एक घास ठेवायचा. का? कारण स्त्रीसाठी पती हाच परमेश्वर आहे, दुसरा परमेश्वरच नाही. पत्नीसाठी पती हाच परमेश्वर. आमच्या माधांचे गुलाबराव महाराज, त्यांच्याकडे एक गृहस्थ आला, जन्मांध आहेत महाराज, आणि त्यांच्याकडे आला आणि म्हटलं, महाराज बायको विचारते रामाच्या दर्शनाला जाऊ का? मी काय सांगू? ऐकून ठेवा बघा. बायको विचारतीये रामाच्या दर्शनाला जाऊ का? मी तिला काय सांगू? महाराज म्हटले, तिच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न झाला, इथंच तिचा पतिव्रता धर्म संपला. आता ती गेली काय नाही गेली का, दोन्ही सारखंच. म्हणजे स्त्रीसाठी पती हाच परमेश्वर, त्यामुळे माझं कल्याण करेल तो हाच करेल. याला सोडून जर तिला दुसऱ्यावरती विश्वास ठेवायचा वाटला
तर तिचा पतिव्रता धर्म संपला. म्हणजे किती पराकोटीचा आहे तो, किती पराकोटीचा आहे. आणि याच गुणधर्माला अनुसरून वागणारी आमची ही नावीचं कौशिकी. कौशिकी भरतखंडी वाढला विप्रथोर, भरतखंडी वाढला विप्र धा धिंदा धा तिन्ना धा धिंदा धा तिन्ना धा. भरतखंडी वाढला विप्रथोर, भरतखंडी वाढला विप्रथोर. नाव त्याचे कौशिक ज्ञात सर्व लोक, नाव त्याचे कौशिक ज्ञात लोक. भरतखंडी या पृथ्वीतलावरती कौशिक नावाचा कोणी एक विप्र, तरणा भांडे, दिसायला अत्यंत सुंदर आहे. मुखोद्गत असणारे मंत्र इतके स्पष्ट आहेत की अपेक्षित असणारा परिणाम साधून देणारे मंत्र आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे तो पूजा करायला जायचा त्यांना त्या पूजेचा नुसता आनंद नाही, तर ज्या कारणासाठी पूजा केली आहे ते कारण सुद्धा त्यांचं सफळ व्हायचं. त्यामुळे हा कायम बुक असायचा. अशा ह्याच्यामध्ये त्याची असणारी ख्याती, येणारे जाणारे सगळे त्याला नमस्कार करायचे. कौशिकाचा त्या आदरच मोठा होता गावात. भरतखंडी वाढला विप्रथोर, नाव त्याचे जाणती सर्व लोक. कलत्र ज्याचे मानी परेश ज्यास, कलत्र ज्याचे मानी परेश ज्यास. अशी आर्या भार्या मिळे तयास, अशी आर्या भार्या मिळे तयास. आपल्या यजमानांचं जेवण व्हावं आणि त्यांची विश्रांती, तोपर्यंत याच तऱ्हेने चला आता ते झोपले तर आपण पण झोपूयात असा विचार न करता घरातली दुपारची कामं करायला सुरुवात. ती दुपारची कामं करून जरा कुठं विश्रांती घ्यावी असं म्हणते, तोपर्यंत यजमानांची उठायची वेळ झाली. पटकन जावं, त्यांच्यासाठी गोरस घेऊन यावं, यजमानांनी गोरस घ्यावं. संध्याकाळची वेळ झाली, गोरस घेऊन सायं संध्या वगैरे करावी. आणि त्यांनी आपलं करवत काठी धोतर छान नेसावं, वरती पांढरा शुभ्र सदरा, त्याच्यावरती असणारा तो त्याचा काळा कोट, डोक्यावरती ती काळी टोपी, कानात छान भिगबाळी, मस्तकाला छान त्रिपुंड काढलेलं, गळ्यामध्ये असणारी रुद्राक्षांची सोन्याची माळा, म्हटलं ती गळ्यामध्ये छान दिसतीये. पायामध्ये पायताण चढवावं आणि हा घराच्या बाहेर पडला. नाथ परत कधी येणं होणार म्हणायचं, म्हणजे तसा स्वयंपाक करून ठेवते ना, नाहीतर गार होऊन जाईल. हे बघा, मी बाहेर चाललोय, परत कधी येईन मला माहिती नाही, आणि माझ्यासाठी उगाच तुम्ही जेवायच्या थांबू नका, तुम्ही जेवण करून घ्या. असं कसं? अहो तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं जेवायचं? शेवटी तुम्ही माझे भगवंत. हे बघा, सगळं खरं आहे, पण तरीसुद्धा मला वेळ नाही ना, आणि गेला कधी किती वाजतील काय थोडंच माहिती आहे का? तेव्हा तुम्ही जेवण करून घ्या, आणि मी थोडंच तुम्हाला काय म्हणणार आहे का त्याच्याबद्दल, तुम्ही जेवण करून घ्या. हां, असं म्हणून त्यांनी घराच्या बाहेर पडावं. या बिचारीनी तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावावा, स्वयंपाक करून ठेवावा, काय असतील तिचे ते 4 श्लोक असतील ते तिने म्हणावेत, आणि झाल्यानंतर बिचारी आपल्या नवऱ्याची वाट बघत घरामध्ये इकडून तिकडं फेऱ्या मारायची. फेऱ्या मारून कंटाळा आला की म्हटलं काय करावं म्हणून त्या उंबऱ्यावरती बसायची आणि वाटेला डोळे लावून बसायची. अजून कसा येईना किर किर तीरात किडे, झाल्या तिने सांजा. बिचारी 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, अहो 12 वाजून गेले, नवरा नाही आला. उंबऱ्यावरती तशीच बसलेली आणि नवऱ्याची वाट बघत 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 त्या उंबऱ्यावरती झोपली. हो तशीच. का आत्ता येतील, आले की मग आपण दोघं बसू ना, म्हणजे त्यांचं जेवण झालं की मी जेवीन, म्हणजे मला घरातलं सगळं आवरता येईल ना. असं म्हणून ती वाट बघताना तिथंच झोपली. आणि आमचा कौशिक घरातनं बाहेर पडला. जसा बाहेर पडला तशी रस्त्याने येणारे जाणारे लोक कौशिकाला नमस्कार करतायत.
कौशिकाने सगळ्यांना जणू काय आशीर्वाद देत पुढे जावं. गावाचा रस्ता सुटला, हम रस्ता सुटला आणि यांनी बाहेरचा रस्ता पकडला. बाहेरच्या रस्त्याला पकडला, नुसता पकडला नाही तर झप 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 पालो टाकत चागला. भिरभिरणारे त्याचे ते डोळे, त्या रस्त्याला लागलेले डोळे, तसाच जो निघाला. ज्या जागेवरती आला त्या जागेवरती चांगल्या लोकांनी येण्याची पद्धत नव्हती. अशा भागामध्ये आला. त्या भागात येऊन येणे ती माडी चढावी. तिथं सोडलेले ते हिरवे निळे पिवळे पडदे, म्हटलं छान पांढऱ्या शुभ्र चारींनी असणारे ते लोड तक्के, त्या लोड तक्क्यांना जाऊन टेकून बसला. बसल्यानंतर ते मृदंगवाले, तबलेवाले, सारंगीवाले, पेटीवाले सगळ्यांनी येऊन बसावं आणि ह्या सगळ्यांना लाजवेल असे छुम 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 वाजवत ती नायकीण पुढं यावी. त्या नायकिणीने यावं. याच्या हातामध्ये तो छान सुगंधी असणारा गजरा बांधावा, आपल्या ताटामध्ये असणारा तो विडा उचलावा, याच्या तोंडामध्ये भरवावा आणि त्याचा रस घेत 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 तिचा तो नेत्रपल्लवी, त्याचे ते हात वारे, तिचं ते नाचणं, हे सगळ्या बघण्यामध्ये मशगूल झाला हो. मशगूल, इतका मशगूल झाला की रात्री कधीतरी तिचा तो नाच संपला. वाजवणारे सगळे निघून गेले आणि कौशिक जेव्हा सकाळी जागा झाला, म्हणजे पहाटेच्या वेळेला जरा गार वारं लागल्यानंतर जागा झाला, त्यावेळेला स्वतःलाच त्याला लाज वाटली. अरे तू कोण आणि काय करतोयस का? कारण तिच्या बाहुपाशात विवस्त्र अवस्थेमध्ये पडलेला तो. अरे अरे अरे, स्वतःचीच लाज वाटली. पटकन उठला, तिच्या बाहुपाशातनं देह बाहेर काढला, आपली वस्त्र अंगावरती घेतली, धाड 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 घरी करत आला. येऊन बघतोय तर बायको दारात झोपली आहे. स्वतःचीच लाज वाटते. घरात आला, पटकन विहिरीवरती गेला, कपड्यानिशीच 2 घागरी अंगावरती घेतल्या, कपडे धुतले, वाळत टाकले, सोळं नेसला, पूजेला येऊन बसला आणि घंटा जेव्हा वाजली तेव्हा बायकोला जाग आली. हो, जाग आली. बाई माझं काय मेलं, मला झोप लागली. अहो यांनी उठवायचं नाही का? मी अशी झोपून राहिली आणि आले ते आले, मला सांगितलं पण नाही आणि किती माझ्यावरती प्रेम म्हणायचं. अहो मी जेवले नाही म्हणून ते पण जेवले नाही, सगळं अन्न तसंच राहिलं. काय मेली, मला झोप लागून राहिली ना, पण मला सांगायचं नाही का त्यांनी, म्हणून स्वतःलाच शिव्या घालतीये. उठली, पटकन विहिरीवरती गेली, 2 घागरी अंगावरती ओतून घेतल्या, पटकन सोळं नेसली, झाडाची फुलं तोडा, इकडं निरांजन करा, तिकडं म्हटलं नैवेद्याची तयारी करा, पूजेला लागणाऱ्या वस्तू आणून ठेवा, दाराच्या सारवण करून घ्या, झाडून घ्या, म्हटलं त्याच्यावरती रांगोळी काढा, तुळशीची पूजा करा, कारण पूजा झाल्यानंतर झाडायचं नाही ना. मी हे सगळं जुन्या काळातलं सांगतोय. या सगळ्यामध्ये त्या बिचारीने स्वतःच्या देहाला इतका गुंतवला का? आपल्या यजमानांना आवडत नाही ना हे, आणि नवऱ्याला जे आवडत नाही ते स्त्रीने कधीच करायचं नसतं का? कारण नवऱ्याचा आनंद तोच स्त्रीचा आनंद, त्याचं दुःख तेच तिचं दुःख. मी हे पतिव्रतेचं दर्शन तुम्हाला सांगतो. याचा परिणाम कौशिक पूजेला बसलाय, त्यांनी सगळी व्यवस्था करून दिली. पटकन याची पूजा झाली आणि त्या देवघरातल्या देवीला यांनी नटवलं आहे. छान देवीला नटवला. तिच्या खांद्यावरचा तो पदर असेल, म्हटलं तिच्या कपाळावरचं कुंकू असेल, म्हटलं हातातले बांगड्या असतील, दंडातल्या असणाऱ्या त्या आभूषणं असतील, हे सगळं देवीला नटवलं. आणि आरती करताना दुर्गे दुर्गट भारी तुझं विण संसारी म्हणताना आरती करतोय देवीची, पण डोळ्यासमोर मात्र ती नायकीणच, डोळ्यासमोर नायकीण. त्यामुळे त्या नायकिणीलाच त्या देवीच्या जागेवरती सगळा नटवतोय, तिलाच सगळा सजवतोय, तिलाच म्हटला सगळा शृंगार करतोय. दिवस सगळा उठला की संध्याकाळी कौशिकाने पुन्हा टोपी चढवावी आणि तिच्याकडे जावं. एक दिवसाची गोष्ट नाही हा, ही अनेक वर्षांची गोष्ट आहे. दररोज कौशिक असाच उशिरा यायचा, असाच राहायचा. बायको बिचारी अंगणात झोपलेली असायची, सकाळी घंटा वाजली की जागी व्हायची. हे एक दिवसाचं नाही, अनेक वर्षांचं चाललेलं प्रकरण. या सगळ्याचा परिणाम असा झाला. लक्षात ठेवा, परमार्थामध्ये फार गडबड असते माहिती आहे. माणसं स्वतःला आपण परमार्थ करतो असं समजत असतात, पण विषय त्याच्यावरती कसा घालत असतो हे त्याला कळतच नसतं. म्हणजे या अज्ञानाच्या गर्तेमध्ये माणूस कसा अडकत जात असतो ना, त्यालाच कळत नसतो. म्हणून गोंदवल्याला महाराजांनी फार छान शब्द केला आहे, फार छान शब्द.
12व्या कोटीवरती महाराजांनी माणसाची स्थिती सांगितली आहे. 12व्या कोटीची. 13 कोटी झाल्यानंतर राम दर्शन देतो, पण 12व्या कोटीवरती माणसाची स्थिती महाराजांनी सांगताना शब्द केलाय, अभिमान शत्रू मोठा, अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. हा शब्द फार महत्वाचा महाराजांनी केलाय. माणसाला आपण बाळगलेल्या अभिमानाचा सुख मिळत असतं. अभिमान शत्रू मोठा, सर्वांचा जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने, असा महाराजांनी शब्द केलाय. की त्याला त्याच्यातनं सुख मिळत असतं, त्यामुळे ते चुकीचं आहे असं त्याला वाटत नसतं. कौशिकाची बिचाराची अवस्था ही आहे की तो या गर्तेमध्ये इतका अडकलाय की दिवसभर तो देवाचं करतोय, पण त्या देवाचं करत असताना त्याच्या डोळ्यासमोर संध्याकाळच असायची, संध्याकाळच. पण या सगळ्याचा परिणाम अकाली वृद्धत्व देहाला आलं. अकाली वृद्धत्व इतकं त्या देहाला वृद्धत्व यावं की त्या वृद्धत्वाचा परिणाम तोंडातले दात गेले, डोळे खोलवर गेले, शरीर कृश झालं. तोंडातले दात गेल्यामुळे मंत्र स्पष्ट येईनात. मंत्र स्पष्ट न येण्याचा परिणाम पाहिजे तो परिणाम त्याच्यातनं दिसेना, आणि परिणाम दिसत नाही म्हटल्यानंतर लोकांनी त्याला बोलवायचं बंद केलं. तोंडातले दात नसल्यामुळे अन्न चावलं जाईना, ते गिळलं जायचं. शरीराला उपयुक्त नसल्या कारणाने ते शरीराच्या माध्यमातून बाहेर पडायला लागलं आणि शरीरावरती पुरळ यायला लागले. नुसते पुरळ नाही, त्याच्यातनं लस व्हायला लागली, त्याच्यातनं पू वाहतोय, त्याच्यातनं घाण वाहतीये, अंगाला दुर्गंधी यायला लागली. आणि कौशिक संध्याकाळ झाल्यानंतर तिची आठवण व्हायची. अशा अवस्थेत शरीर स्वच्छ करायचा, अंगावरती कपडे चढवायचा, बाजारातले सगळे शेंट आणायचे ते मारायचे आणि त्या स्त्रीकडे जावं, त्या नायकिणीकडे जावं. पण गंमत अशी, तिथेही ते दुर्गंधी यायला लागल्यानंतर त्या स्त्रीची असणारी इतर गिराईकं ती यायची बंद व्हायला लागली. म्हणून तिने कौशिकाला तिथून बाहेर काढला. बाहेर, तुझ्यामुळे 4 लोक याची बंद झाली, माझं इन्कम बंद झालं, तू बाहेर उचल. पण तरी कौशिक लोचाटासारखा तिथं जायचाच. तिने वरती नाही म्हटलं म्हणून काय आलं तर जिन्यातच तिचं बसायचं, तिथून त्या बघायचा, तेवढीच. पण त्याचा परिणाम लोक त्या तिथंच यायची बंद झाली. म्हटल्यानंतर तिने 4 माणसांना पाठवून लाथाबुक्यांनी कौशिकाला तिथून हाकलून दिला. याचा परिणाम कौशिक खंगत गेला, इतका खंगत गेला की त्यांनी हंतरुण पकडलं. गलित गात्र स्थितीवरती हंतरुणात पडलाय. बिचारी बायको, आपल्या यजमानांना होत नाही ना, म्हणून सकाळी उठावं, आंघोळ करावी, देवपूजा करावी, सगळं करून देवाला नैवेद्य द्यावा. म्हटलं तो नैवेद्य आपल्या यजमानांना आता त्याला उठताही येत नाही हंतरुणावरती, म्हणून तिथंच त्याला तो अन्न खायला घालावं. दुपारचं जेवण चावता येत नाही ना, म्हणून चांगलं स्मॅश करावं आणि यजमानांना असं खायला घालावं की जेवणी त्यांना चावायला लागू नये. त्याला दिवसांना 3-3 वेळा ड्रेसिंग करते आपल्या भाषेत, का कपडे वगैरे घालावेत. आणि कौशिक दिवसभर सगळं व्यवस्थित, संध्याकाळ झाली की रडायचा. डोळ्यातनं पाणी. कौशिकी म्हणायची, नाथ तुम्हाला काय होतंय? तुम्हाला संध्याकाळ झाली की त्रास होतो, म्हणजे तुम्हाला खूप वेदना होत आहेत का? मला माहिती आहे तुमच्या अंगातनं हे सगळं येतंय ना, तुम्हाला त्याचा त्रास होत असेल, पण काय करणार, मला जेवढं जमतं तेवढं करते. महाराज, मी काय केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल मला सांगा. मी कुठल्या वैद्याला बोलू, कुठलं औषध आणू? तुम्ही म्हणाल तिथून आणते, पण मी तुम्हाला बरी करेन. तुमचा आनंद हा माझा आनंद आहे, मला सांगा मी काय करू? कुठल्या तोंडाने सांगणार तिला? संध्याकाळी माझ्या डोळ्यात पाणी का येतं, मला का रडायला येतं, मी कसं सांगू माझ्या बायकोला? का? कारण संध्याकाळ झाली की मला तिची आठवण होते, तिची. आणि आता ती मला जवळ घेत नाही, मला तिच्याकडे जाता येत नाही, तिचा आनंद घेता येत नाही, म्हणून रडायचा बिचारा, रडायचा. पण आपल्या बायकोला सांगायची ताकद नाही तिच्या अंगात. का? कारण सत्वगुणाची मूर्तिमंत पुतळी माझ्या दारात नांदतीये, की ज्या स्त्रीकडे म्हटलं विषय लालसेनी मी बघू सुद्धा शकत नाही, अशी असणारी माझी पत्नी, आणि तिला मी हे सांगू की मला संध्याकाळ झाली की तिची आठवण होते? कसं सांगणार? आतल्या आत कुढायचा, आणि त्या कुढायचा परिणाम अंगातनं ती घाण जास्त बाहेर पडायची, रडायचा. एक दिवस कौशिकीने विचार केला, दररोज सगळं चांगलं असतं, संध्याकाळ झाली की बिघडतं, नक्की काहीतरी गडबड आहे. महाराज,
आपल्याला काय होतं मला सांगा. तुम्हाला जे होत असेल ते मला सांगा, मी ते निवारण करण्याचा प्रयत्न करीन. माझ्या परीने मी तुम्हाला सुखात ठेवायचा प्रयत्न करीन. महाराज सांगा मला. आज नाही सांगितलं तर म्हटलं मी अन्न नाही घेणार, मला सांगा. आणि असं म्हटल्यानंतर हा निर्लज्ज हो, निर्लज्ज हा बायकोला सांगतोय, कौशिकी मी तुला आता जे सांगीन ना, हे ऐकल्यानंतर तू मला कुठली शिक्षा, शिक्षा काय म्हणता? अहो तुम्ही माझे पतिदेव आहात आणि मी तुम्हाला शिक्षा करायची? अहो हा विचार आहे. रागवू नकोस, मी काय सांगतो ते आहे. मी सांगितल्यानंतर तुम्हाला घराबाहेर, अहो घराबाहेर काय सांगताय मला? अहो तुमच्याशिवाय मला दुसरं विश्व नाही. कौशिकी मी जे तुला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर हे सगळं करण्यासाठी तुझी मनोवृत्ती तयार होईल आणि तसं जर तू वागलीस ना तर मी तुला दोष देणार नाही. महाराज काय ते सांगा. आणि कौशिक सांगतोय, कौशिकी रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी मिळवून दे. दिन दिंदा त्रकतुन्ना कत्तिंदा कित्रकदीना, दिन दिंदा कित्रकतुन्ना. सगळे अक्षर वाजव म्हणजे चुकणार नाहीत. हा शाबास. रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला. तिज विडना चित्तरमे, तिज विडना चित्तरमे भोग भोगण्याला, रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी मिळवून दे. देशील सती गलित गात्र या तनूस पुलकित करी रती मनास, गलित गात्र या तनूस पुलकित करी तन मनास, वळून या तन मनास, वळवून या तन मनास. भोग दे पतीला रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला, रती सुख जणी, रती सुख जणी, रती मला देशील काय? रती सुख जणी मिळवून दे सती कौशिकाला. का? तिचं विणना चित्तरमे भोग भोगण्याला. सती संध्याकाळ झाल्यानंतर मला तिची आठवण होती आणि मला तिचा आनंद हवाय, मला मिळवून दे. वळवनिया तन मनास भोग दे पतीला. मला सांगा कोणी अशी मागणी करू शकतो आणि ते सुद्धा आपल्या बायकोकडे? फार अवघड आहे, फार अवघड. म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं, आध्यात्मिक पातळीवरती चरित्र ऐका. हे ऐकल्यानंतर सतीच्या डोळ्यासमोर म्हणजे कौशिकीच्या डोळ्यासमोर तारे चमकले हो. अंधारी आली, मटकन खालीच बसली. बापरे, मी काय समजले आणि काय निघालं. संध्याकाळी माझा नवरा घराबाहेर जातो म्हणजे काय करतो हे इकडं. तिथून उठली, खोलीमध्ये गेली, दरवाजा लावून घेतला आणि ओक्साबोक्षी ढसाढसा रडत बसली हो. रात्रभर रडली. सकाळी उठली आणि देवपूजा वगैरे करून नवऱ्याचं ड्रेसिंग करायला आली. आल्यानंतर कौशिकी म्हणजे तुम्हाला माफ केलंस, म्हणजे तुम्हाला माफ केलंस ना, माझ्याकडनं चूक झाली ग, पण काय करू, मला तिच्याशिवाय करमत नाही ना. आणि म्हटलं संध्याकाळ झाली की मला तिची आठवण होते ना. एकटाच बडबडतोय. कौशिकी शांत शांत. त्याला सगळा आवरला, निघून गेली. दुपारी 12 वाजता जेवण घेऊन आली, त्याला खायला घातलं, निघून गेली. त्याच्याकडे बोलत नाहीये, काही नाही. व्यवहार सगळा चालू आहे पण बोलत नाही. कौशिकी बोल ना, तू मला बोललीस तरी चालेल, 2 थापडा मारल्यास तरी चालेल, मला घरात बाहेर काढलास तरी चालेल, पण बोल माझ्याशी. कौशिकी बोलत नाही. का? मनात विचार करते, माझ्या नवऱ्याला आनंद देण्यासाठी मी कुठंतरी कमी पडले म्हणून माझ्या नवऱ्याला बाहेर जाऊन तोंड वेंगाळायची इच्छा झाली. हा विचार ती करते. आणि कौशिकीने एक दिवस कौशिकाला विचारलं, ती कुठं राहते? म्हणजे जायचं आपण तिच्याकडे, म्हणजे लगेच जायचं. कुठं राहते? आमच्या प्रल्हादांना जेव्हा भगवान नरसिंहांनी विचारलं की बेटा प्रल्हादा काय हवंय तुला, 5 वर्षाचे प्रल्हाद येतात,
5 वर्षाचे प्रल्हाद भगवंताला काय सांगतात, भगवंता मला देशील काय, विषयांधा यतश्चित्तन विषयेषु विषज्यते. भगवंता विषयी माणसाला विषयांच्या पलीकडे जसं काही दुसरं दिसत नाही ना, तसं मला तुझ्याबद्दल होऊ देत, तसं मला तुझ्याबद्दल होऊ देत. म्हणजे मला तुझ्या पलीकडे या जगामध्ये दुसरं काही दिसू नये अशी इच्छा आहे. पण त्याला उदाहरण त्याने विषयी माणसाचंच दिलंय. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन, आम्हा नारायण तैशापरी असा तुकोबांनी शब्द केला. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशापरी असा तुकोबांनी शब्द केलाय. सगळा पत्ता ऐकून घेतला. संध्याकाळी नवऱ्याला खायला घातलं, त्याला झोपवलं. नवरा झोपलाय हे पाहून कौशिकीने अंगावरची पदर सारखा केला, डोक्यावरनं उपरणं घेतलं, हातामध्ये कंदील घेतला आणि कौशिकी घराच्या बाहेर पडली. रात्री रस्ता कापत कापत आली त्या नायकिणीच्या दारात. आणि ज्या बाईने माझ्या नवऱ्याला बुरळ घातली ती एकदा दिसती कशी हे तर बघूयात म्हणून खालनं तिने वरती पाहिलं सज्जात. ती सज्जात नाचणारी ती नायकीण खरोखर दिसायला सुंदर हो, अप्सराच एखादी, छान दिसायला. कौशिकीने तिच्याकडे पाहिलं, बहुतेक माझ्यापेक्षा थोडं सौंदर्य हिच्याकडे जास्त आहे म्हणून माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा ही जास्त आवडली असेल, असा कौशिकीने स्वतःचा समज केला. आणि काय केलं, घरी निघून आली. काय केलं म्हणजे मला माझं साध्य करता येईल हा विचार करत आली. दुसऱ्या दिवशी नवरा झोपल्यानंतर घराच्या बाहेर पडली आणि येताना गोमय घेऊन आली. ती गोमय तिच्या अंगणामध्ये असणारं सगळं अंगण झाडून काढलं, छान ते सारवलं. त्या तिथं असणाऱ्या तुळशीची पूजा केली, तुळशीला हळद कुंकू लावलं आणि हात जोडले. आई तुळशी माते वंदन करीते, पूजा तव करीते. आई आई जीवन देते तव चरणाला, तू जीवन दे अभागिनीला. आई म्हटलं मी तुझ्या चरणाला जीवन देते म्हणजे पाणी देते, आणि तू जीवन दे म्हणजे आयुष्य दे अभागिनीला. सगुण पूजा गोड करून घे, पूजा तव करीते. आई आई म्हणून प्रार्थना करावी, नमस्कार करून कौशिकी घरी जावी. एक दिवस नाही हा, 6 महिने कार्यक्रम चाललाय. 6 महिने दररोज कौशिकी याची, अंगण झाडायची, तिथं सारवायची, त्याच्यावरती रांगोळी काढावी, तुळशीची पूजा करावी, प्रार्थना करून कौशिकीने घरी जावं. हा 6 महिन्याचा कार्यक्रम आहे. पण याचा परिणाम असा झाला की त्या नायकिणीकडे येणारी लोक विषयी वृत्तीने यायची पण निर्विषय होऊन जायची. हो, निर्विषय होऊन जायची. ही नुसती येणाऱ्या लोकांची स्थिती नाही, तर त्या नायकिणीची अवस्था ती झाली की विषयांच्या प्राप्तीसाठी म्हणून ती या लोकांकडे पाहायची, पण तिने आपली कला सादर सुरुवात केली की त्या कलेत इतकी रंगून जायची की ती स्वतः निर्विषय व्हायची. म्हणजे यांच्याकडनं काही मला मिळावं या अपेक्षेने त्यांच्यासमोर ती नाचायचीच नाही, ती निर्विषय होऊन जायची. पण तरी सुद्धा ती आनंदी असायची. आलेली माणसं सुद्धा विषयांच्या वृत्तीने यायची, जाताना निर्विषय होऊन जायची, पण तरी सुद्धा ती आनंदी असायची, आनंदी असायची. हे काहीतरी वेगळं होत आहे. 6 महिन्यामध्ये नायकिण विचार करते आपल्या वृत्तीमध्ये हा फरक पडला आहे, पण ज्या आनंदासाठी म्हणून मी इतकी वर्ष प्रयत्न करत होते तो प्रयत्न मला जो मिळाला नाही तो या 6 महिन्यामध्ये मिळून राहिलाय, मिळून राहिलाय. आपल्याला प्राप्त होणारा आनंद कारण परत्वे आनंद आहे आणि अपेक्षित आनंद अकारण आनंद आहे. आपल्याला अकारण आनंदाची अपेक्षा आहे आणि आपल्याला मिळून राहिलेला आनंद कारण परत्व आहे. त्याचा परिणाम कारण संपलं की आनंद संपला. आपल्याला असा आनंद अपेक्षित आहे की जो कारण संपल्यानंतर सुद्धा आहे तसाच राहील, असा आनंद आपल्याला अपेक्षित आहे. आणि हा आनंद आता त्या स्त्रीला मिळून राहिलेला आहे. परिणाम हे कोणीतरी आपल्या अंगणामध्ये हे सगळं करते म्हणून घडतंय. कोण हे आहे बघण्यासाठी त्या दिवशी नायकिण जिन्यात बसली, दुसऱ्या स्त्रीला नाचायला तिथं उभं केलं आणि कौशिकी नेहमीसारखी आली. हो, नेहमीसारखी सगळी पूजा वगैरे केली.
त्या तुळशीला नमस्कार करून निघाली आणि नायकीन जिन्यातनं खाली आली आणि तिच्या समोर आली. नुसती आली नाही तर वाकून तिला नमस्कार केला. नमस्कार. माय, कोण आहेस तू? चांगल्या घरातली दिसतीयस. आमच्यासारख्या घाण माणसांच्या इथं यायचं नसतं तुमच्यासारख्यांनी. कोण आहेस तू आणि हे सगळं काय करतेयस? माझ्या तुळशीची का पूजा करतेयस? अगं तुझ्या या करण्याचा परिणाम, अगं मला वेगळाच आनंद मिळतोय आणि हे सगळं तुझ्यामुळे मिळतंय. तुझ्यामुळे मी काय देऊ तुला सांग? तुझ्यामुळे ज्या आनंदाला मी पारखी होते तो आनंद मला मिळतोय. बोल, मी तुला काय देऊ? तू मागशील ते तुला देते. हे ऐकल्यानंतर तू मागशील ते देते. कौशिकी म्हटली, ज्याची मी वाट बघत होते तो दिवस आज आला. मी माडी चढणार नाही, तिने माडी खाली उतरायची, तिने उतरायची. ज्याची अपेक्षा करून मी इथं आले ना तो दिवस आला. आणि कौशिकी म्हटली, तुम्ही मी मागेन ते द्याल? तू माग, काय पाहिजे? कोण आहेस तू? कोण आहेस? कौशिकी म्हटली, माझ्या यजमानांना तुम्ही खूप आवडता. असं म्हटल्यानंतर 2 पावलं मागे गेली हो पटकन नायकीन. म्हणजे तू कौशिकाची पत्नी? कौशिकी विचार करते, मी माझ्या नवऱ्याचं नाव सांगितलं सुद्धा नाही, पण हिनी ओळखलं म्हणजे हिच्या अंतःकरणामध्ये सुद्धा माझा नवरा किती घट्ट बसला असेल. जसा माझ्या नवऱ्याच्या अंतःकरणामध्ये ती बसली आहे तसा हिच्या अंतःकरणामध्ये माझा नवरा बसलाय. हो, पण तुम्ही म्हटलाय तुला हवं ते देते. काय हवंय सांग? आणि कौशिकी म्हटली, कुठली स्त्री मागणी करेल का अशी कल्पना करा तुम्ही. कौशिकी म्हणतीये, दे मज दान असे, दे मज दान असे, दे मज दान असे, दे मज दान असे, तव तव विरहाचे सुख सलते, दे मज, दे मज, दे मज दान असे. देशील? सौभाग्याचे हेतु स्मरावे, सौभाग्याचे हेतु स्मरावे, पूर्तीस्तव काये झिजवावे, सुखी करोनी सुखी रहावे, कलत्र ध्येय असे, दे मज. देशील मला? माझ्या यजमानांना 1 दिवसाचा आनंद देशील? माय, तू खूप चुकीची मागणी केलीस. अगं तुझा नवरा इतका दुर्गंधीयुक्त झालाय, म्हटलं त्याला कसं मी जवळ घेणार. तुम्ही शब्द दिला आहेत, आनंद द्याल माझ्या नवऱ्याला, कारण त्याचा आनंद हाच माझा आनंद आहे. ठीक आहे, शब्द दिलाय तुला, पण मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. तुझ्या नवऱ्याला घेऊन इकडे ये. ठीक आहे, उद्या आणते. कौशिकी गेली, घरी आली, आंघोळ केली. नवरा झोपलेलाच होता. देवाची पूजा केली. घंटा वाजल्यानंतर नवरा जागा झाला. आरती वगैरे सगळी झाली. नवऱ्याला नेहमीसारखं सकाळचं आवरलं, दुपारचं आवरलं. आणि दुपारचं आवरताना कौशिकी म्हणती, संध्याकाळी आपण आवरू. हां, संध्याकाळी आवरू म्हटल्यानंतर ज्याला आपला हात उचलता येत नाहीये तो कौशिक उठून बसला. ज्याला हात उचलता येत नाही तो उठून बसला. म्हणजे तिच्याकडे जायचं? विषयांच्या गर्तेत अडकलेला माणूस असतो ना, तो असा असतो. असा कौशिकी विचार करते, मी अजून तिचं नाव नाही काढलं तर माझ्या नवऱ्याच्या अंगात केवढी चेतना आली, केवढी चेतना. उठून बसला. संध्याकाळी त्याला आवरला, सगळा व्यवस्थित केला. उभं राहता कुठं येतंय? नवऱ्याला पाठांगुळी घेतला, पाठीवरती घेतला, त्याच्या दोन्ही पायात हात घातले, आपल्या पोटाला मिठी घातली हाताने. त्याचा एक हात आपल्या मानेवरनं घेऊन खांद्यावरती ठेवला आणि दुसऱ्या हातामध्ये कंदील दिला. महाराज, तुम्ही नीट कंदील धरा, नाहीतर आपल्याला रस्ता दिसणार नाही ना. परिणाम
दोघं निघाले. घराच्या बाहेर पडल्यानंतर ह्यांनी तांगड्या हलवायला सुरुवात केली. महाराज अहो जरा पाय हलू नका, मला चालता येत नाही, मग आपल्याला पडायला होईल का नाही. असं नाही ग, तिथं गेल्यानंतर आता माडी चढायची ना, मग चढायला पायात ताकद पाहिजे ना, म्हणून जरा व्यायाम करतोय. जळलं मेल्या तुझं लक्षण. काय म्हणावं ना. कौशिकी बिचारी त्याला सांगितल्यानंतर 2 मिनिटं तेवढे पाय ठेवायचे, पुन्हा पाय हलवायला सुरुवात. त्या अंधारातनं रस्ता कापत कापत निघाली आहे. दुर्दैव होतच, दुर्दैव. काय दैवत येतं कर्म नेतं म्हणतात ना, तशी तिची अवस्था. ज्या रस्त्याने तो चालली आहे, म्हणजे कौशिकी चालली आहे, तिच्याकडे निघाली आहे. त्या नगरीचा राजा, त्या राजाच्या दरबारामध्ये चोरी झाली आणि चोरलेलं द्रव्य घेऊन ते चोर पळतायत. साहजिक आहे, राजदूत मागे लागले, आपल्या मागे राजाचे शिपाई लागले. म्हटल्यानंतर ते घाबरले आणि त्यांनी ते द्रव्य रस्त्यात टाकलं. जिथं टाकलं ती होती मांडवी ऋषींचा आश्रम होता. तो मांडवी महामुनींचा आश्रम, आणि त्या आश्रमाच्या समोर ते सगळं द्रव्य टाकून दिलं आणि ते गेले पळून. हेच चोर आहेत असं समजून त्या शिपायांनी त्याला पकडला. का खरे चोर शोधण्यामध्ये कशाला वेळ घालवा, यालाच पकडा. दाढी मिशा वाढलेला ऋषी दिसतोय, हा काही बडबडायचा नाही. त्याला तसाच उचलला आणि राजाच्या समोर आणला. आणि राजासुद्धा गुडघ्याचं डोकं ना, अरे आपण कोणाला शिक्षोय, जरा मागचं त्याचं रेकॉर्ड काढून बघ, याच्यावरती किती गुन्हे आहेत वगैरे. काय का नाही, काय नाहीच. राजाने विचार न करता यांनी आपल्या दरबारात चोरी केली म्हणून शिक्षा काय, मार्गामध्ये शूळ खोवुनी, मार्गामध्ये शूळ खोवुनी ऋषिकायावर ठेवी, मार्गामध्ये शूळ खोवुनी ऋषिकायावर ठेवी. योग बलाने आपुली काया, योग बलाने आपुली काया, तोलून वरती ठेवी हो रामा. साधो जियो राम राजा, राजा राम कमो. रस्त्यामध्ये शूळ खोवला, म्हणजे एक धारदार शस्त्र आहे, ते खोवलं आणि ह्या ऋषींना त्या शूळावरती दिलं, सुळावरती दिलं. आता त्या सुळावरती दिल्यानंतर ते देहाचे 2 तुकडे करूनच म्हटलं बाजूला होणार. त्या सुळावरती ऋषींना दिलं, पण ऋषी काय साधी नाही येतो. बरं, सुळावरती दिल्यानंतर याचे ज्या काही चिरफाड होणार आहे देहाची, ती बघायला नको म्हणून राजान त्याचे सेवक सगळे गेले निघून. आणि ऋषींनी केलं काय, योग बलाने आपुली काया तोलून वरती ठेवी. आपल्या योग बलाने त्यांनी त्यांची काया त्या शूळावरती तरंगत ठेवली हो, तरंगत. आणि माझी चूक नसताना मला शिक्षा केली म्हणून डोक्यात राग आहे, डोक्यात राग. पद्मासन असते आणि तोंडाने नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय त्यांचं चालू आहे, पण ते नमः शिवाय सुद्धा रागाने येत आहे. का, माझी चूक नसताना मला शिक्षा केली आहे म्हणून रागाने नमः शिवाय येत आहे. आणि नेमकं त्याच रस्त्याने आमची कौशिकी चालली हो. आणि काय त्या कौशिकाचं दुर्दैव, त्याला बसले तांगडे हलवत, आणि ते पाय हलवण्याचा परिणाम ती लाथ लागली ना त्या ऋषींना. त्या ऋषींना लागली ती लाथ, आणि जशी त्या ऋषींना ती लाथ लागली, ते कशाला विचार करतायत. आधीच त्यांना चिडवलेलं, त्या शूळावरती दिलेलं, आपल्या योगबलाने ताया अशी तोलून ठेवली, आणि कोण धटिंगण लागून आला त्यांनी मला लाथ मारली म्हणून त्या रागाच्या भारातच शापच दिला हो. शिळा बततो हो बतो, शिळा बतो दादिन दिंदा दादिन दिंदा दादिन दिंदा तगदिन दिंदा दादिन दिंदा. शिळा बततो हो बतो, शिळा बततो हो, शिळा बततो दादिन दिंदा दादिन दिंदा दादिन दिंदा दादिन दिंदा. सगळी अक्षर व्यवस्थित वाजव, तुलाही पळायचं नाही मलाही पळायचं नाही. शिळा बततो हो बतो, शिळा बततो हो. अरे त्यांनी जो शाप दिला, ज्यांनी मला लाथ मारली, अरे म्हटलं उद्याचा सूर्य बघणार नाही. परिणाम कौशिकीने कपाळाला हात लावला. महाराज काय केलं, अहो कशाला त्यांना लाथ मारली. त्याला खाली ठेवलं. आलं तिचं घर, आलं कसलं घर आणि कसलं काय.
आता तुमचं मरण मनात म्हणतीये, आता मरण आलं. आणि त्याला खाली ठेवलं आणि ऋषींच्या पुढे गेली. महाराज, दोष त्यांचा नाहीये. अहो, मी त्यांना घेऊन तुमच्या शेजारनं गेले ना, त्यांना बरं वाटत नाही ना. चुकून माझं चालता चालता तुमच्याकडे लक्ष गेलं नाही, तुमच्या शेजारनं गेल्यामुळे त्यांची लाथ तुम्हाला लागली, त्यामुळे खरी दोषी मी आहे. त्यामुळे त्यांना शाप देऊ नका, मला द्या, मी त्यांचं मरण मी घेते. मुली, असं नाही होणार. ज्यांनी मला लाथ मारली तो उद्याचा सूर्य नाही पाहणार, नाही पाहणार. उदयीचा दिन करनच पाही, शाप वदे मुनी तो शिळावत तो हो. महाराज, अहो, त्यांना काही लक्षात येत नाही, कळत नाही, ते आजारी आहेत, त्यांचा चुकून पाय लागला, मी क्षमा मागते ना त्यांच्या वतीने, आणि त्यांची शिक्षा मला द्या. मुली, असं शिक्षा ट्रान्सफरेबल नसते. म्हटलं, ही ज्याची त्यालाच भोगावी लागणार. तुझा नवरा उद्याचा सूर्य नाही बघणार. महाराज, मी माझ्या यजमानांच्यासाठी माझा देह अर्पण केला आहे. त्यांचं सुख हे माझं सुख आहे. माझ्या यजमानांच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या कायेमध्ये मी दुःख नाही बघू शकत. महाराज, म्हणून मी प्रार्थना करते 10 वेळा, ऐकुनी अशी ऋषी वैखरी, सती जातसे त्वरे सामोरी, हात जोडुनी प्रार्थिते मुनी, शाप आवरी ध्यान द्या धनी. महाराज, माझा नवरा मला परत द्या. माझा नवरा आहे माझं विश्व आहे. महाराज, माझं विश्व माझ्यापासून हरवून घेऊ नका. मुली, तू किती प्रार्थना केली तरी शब्द मागे घेता येणार नाही. तुझा नवरा उद्याचा सूर्य नाही पाहणार. असं ज्या वेळेला 4-4 वेळा विनंती करून सुद्धा ऋषी ऐकत नाहीत, हे पाहिल्यानंतर कौशिकी त्यांना हात जोडला. महाराज, तुम्ही जर तुमचा शब्द मागे घेणार नसाल आणि उद्याचा सूर्य जर माझा नवऱ्याचा प्राण घेणार असेल तर मीही तुम्हाला शब्द देते, मीही शब्द देते. उद्याचा सूर्य जर माझ्या नवऱ्याचा प्राण घेणार असेल ना, तर उद्या सूर्यच उगवणार नाही, सूर्यच उगवणार नाही. आणि त्या ऋषींनी ते शब्द ऐकले. मांडवी मुनींनी डोळे विस्फारले, आनंदाची लहर आहे चेहऱ्यावरती. शाबास मुली, शाबास. आता मलाही बघायचंय, भगवंत तुझा शब्द खरा करतो का माझा शब्द खरा करतो. उद्याचा उगवणारा सूर्य जर माझ्या नवऱ्याला मारणार असेल तर सूर्यच उगवणार नाही. आणि तिने असा नुसता शब्द केला नाही, नवऱ्याजवळ आली आणि त्याला सांगितली, महाराज, आपल्याला आनंद हवाय ना, मग आनंद हवा असेल तर म्हटलं जिवंत राहायला पाहिजे. आणि जिवंत राहण्यासाठी ना म्हटलं म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम म्हणा. असं म्हटल्यानंतर म्हणजे ती येणार. तुम्ही आधी म्हणा. पूर्व दिशेला नजर त्याची स्थिर केली आणि सांगितलं, घ्या भगवंताचं नाव. आत्ता जिवंत राहिला तर उद्या आनंद मिळेल. आणि कौशिकीने केलं काय, पूर्व दिशेला त्राटक केलं, त्राटक. आणि त्राटक करून आपली नजर पूर्व दिशेला स्थिर केली. खबरदार जर वरती आलास तर जाळून भस्म करीन, जाळून भस्म करीन. असं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो, पहाड झाली, किलबिलाट सुरू झाला, सगळ्या दिशा उजळल्या गेल्या, क्षितिजावरती लाली आली. आता भगवान सूर्यनारायण वरती येणार. तो वरती येताना त्या क्षितिजालाच थांबला तिथंच. का? कौशिकीने त्राटक लावलं होतं त्याच्यावरती. आणि ते त्राटक लावण्याचा परिणाम योगातला हा एक प्रकार आहे. हा, तिने ते त्राटक लावलेलं, याचा परिणाम भगवान सूर्यनारायण मान वरती करायला तयारच नाही. हो, ते राहिलं तिथंच. 7 वाजले, 8 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, ते येते कशाला वरती, ते राहिलं तिथंच. तिने त्राटक लावलेलं. 1 दिवस, 2 दिवस, 21 दिवस, 21 दिवस सूर्य वरती आलाच नाही. आणि शाळेमध्ये आपल्याला निबंध असतो का नाही, सूर्य उगवला नाही तर काय होतं,
शाळेमध्ये निबंध असतो का नाही, तसा म्हटला सगळा निबंध प्रॅक्टिकलमध्ये दिसायला लागला. सृष्टीचं चक्र थांबलं हो, सूर्यच नाही, ऑक्सिजन बंद पडला, सृष्टीचं चलनवलन थांबलं. याचा परिणाम सगळ्या देवता ऋषींना सांगतायत, ऋषीवर शब्द मागे घ्या, मागे. जमणार नाही, जमणार नाही. तिच्या जवळ येत आहेत, मुली तू तरी शब्द मागे घे. जमणार नाही, हा लेकाचा माझा नवऱ्याचा जीव घेणार आहे, मी शब्द मागे नाही घेणार. अरे तेही हटायला तयार नाही, हाही हटायला तयार नाही. करायचं काय? सृष्टीचं चलन चालायचं कसं? शेवटी ब्रह्मदेव, महाविष्णू आणि महादेव तिघांनी यावं आणि ऋषींना विनंती केली, महाराज शब्द मागे घ्या. अहो थोडं ऐका, काय एवढं एकदा शब्द वाया गेला म्हणून काय बिघडलं? जमणार नाही, शब्द मागे घेणार नाही मी. कौशिकी जवळ आले, कौशिकी मुली शब्द मागे घे. अगं सृष्टीचं चलन वलन थांबलंय, सृष्टी बंद पडायची वेळ आली आहे. कौशिकीचं वाक्य आहे, हा फार छान वाक्य आहे. कौशिकी म्हटली, माझा नवरा ही माझी सृष्टी आहे, माझा नवरा हे माझं विश्व आहे आणि माझं विश्व उद्ध्वस्त होताना मी बघू नाही शकत. हटायलाच कोणी तयार नाही. आता या बाईची विनंती कोण करणार? हिला कोण समजवणार? असे एका पतिव्रत्याला दुसरी पतिव्रताच म्हटलं हँडल करू शकते. आणि त्यावेळेला पृथ्वीतलावरती दुसरी पतिव्रता होती, तिचं नाव होतं अनुसूया. आणि आई भगवती अनुसूया मातोश्रींना बोलवलं आणि आता हे जरा प्रकरण हाताळा. आणि मातोश्री पुढे गेल्या, कौशिकी मी सांगते ते ऐकतीस बाळा? काय? हे बघ, सूर्यवरती म्हणजे माझा नवरा मरू देत. अगं मी काय सांगते तर ऐक, सूर्यनारायणांना वरती येऊ देत. तुझा यजमान त्यांनी दिलेल्या शापाप्रमाणे मरणार आहेत, पण मी तुला शब्द देते, मी सुद्धा तुझ्यासारखी जर पतिव्रता असेन, पती हाच परमेश्वर मानून आयुष्यामध्ये जर जगली असेल, तर मी शब्द देते की तुझा गेलेला पती तुला पुन्हा प्राप्त करून देते. तुला शब्द देते. शब्द कोण देते याला महत्त्व आहे हो. परिणाम कौशिकीने शब्द मागे घेतला, भगवान सूर्यनारायण वरती आला आणि कौशिक मरून पडला. याचा परिणाम कौशिकी पुढे आली, आई आता तुमचा शब्द खरा करा बरं. आणि हिने हातात पाणी घेतलं हो, आणि आपल्या यजमानांचं स्मरण केलं, महाराज आयुष्यामध्ये काया वाचा मनाने तुमच्या पलीकडे दुसरा पुरुष जर या नजरेने पाहिला नसेल आणि पाहिला असेल तर वडिलांच्या जागेवरतीच त्याला मान दिला असेल, आणि तुमच्या आनंदाच्या पलीकडे दुसरा आनंद आयुष्यामध्ये अपेक्षिला नसेल तर आपल्या ह्या तीर्थाने कौशिक जिवंत हो. केवढा विश्वास आहे हो त्या शब्दांमध्ये. आणि आपल्या यजमानांवरती केवढा विश्वास आहे. मी हे सगळं जुन्या काळातलं सांगतोय हा. केवढा विश्वास. याचा परिणाम ते तीर्थ टाकायचा परिणाम. अहो कौशिक अंगावरची सगळी व्याधी जाऊन आरोग्य संपन्न कौशिक उभा राहिला. नुसता नाही, 25 वर्षाचा असताना जसा देह होता तशा देहाला घेऊन कौशिक उभा राहिला, तसा उभा राहिला. तोपर्यंत ती नायकिणी तिथं आलेली होती. सर्व देवतांनी सर्वांचं कल्याण करावं. तीही एका ध्येयाने प्रेरित होती, तीही आनंदासाठी झटत होती. कौशिकही आनंदासाठीच झटत होता, कौशिकीही आनंदासाठीच झटत होती. आणि आमच्या अनुसूया मातोश्रींनी केलेलं कार्यसुद्धा आनंदासाठीच होतं. या आनंदाचा उगम जिथं आहे ना त्याला आत्मसुख असं म्हणतात. या आत्मसुखासाठीच सगळ्यांचा प्रयत्न चाललाय. काहींना तो मिळाला, काही ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. पण तिन्ही देवतांनी अनुसूयाला हात जोडले. माय तुझ्यामुळे सृष्टीचं चलन पुन्हा चालू झालं, बोल काय हवंय तुला, बोल. त्यावेळेला अनुसूया मातोश्री म्हटल्या, आई म्हटलात ना, आता आई होण्याचा आनंद द्या. त्यावेळेला तिन्ही देव म्हटले, तो आनंद मी उद्या देतो. आज कसा देणार? तो आनंद उद्याच देणार. आणि उद्याच्या चरित्राची ही पार्श्वभूमी आहे. ही सगळी पार्श्वभूमी ज्यांनी लिहून ठेवले ते आमचे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आहेत. आपण दत्त पुराणामध्ये हे चरित्र वाचू शकता. त्याच्यामध्ये आलेलं हे चरित्र आहे.
म्हणजे बुवांनी सांगोपांगी काहीतरी ऐकून सांगितलं असं नाही, ते साक्षात दत्त महाराजांनी सांगितलं आहे, टेंबेस्वामी महाराजांनी सांगितलं चरित्र आहे. फक्त आपल्यासमोर ठेवत असताना त्याच्यातलं गांभीर्य समोर यावं म्हणून त्याला थोडंसं इकडून तिकडून रंगवावं लागतं एवढंच. पण त्याच्यातला जो आशय आहे तो सगळा आशय महाराजांनी चरित्रात देऊन ठेवलेला आहे. असो, आत्मसुखाचं हे दर्शन, जीवनातली ही भेंडोळी जेव्हा तुम्ही बाजूला करता त्याच वेळेला दिसतं. अनुसूयेनी किंवा आमच्या कौशिकीनी आपल्या आयुष्यामध्ये ही सगळी भेंडोळी बाजूला केली. कुठली? आतली असणारी मळमळ असेल, तृष्णा असेल, म्हटलं ज्ञानाचा प्रकाश असेल, आणि ज्या आनंदासाठी तडफडलेली आहे ती स्मृती तिच्या ठिकाणी अखंड जागृत आहे. याचा परिणाम तिच्या आयुष्यामध्ये भगवान दत्तात्रयांचं दर्शन तिला झालं. ते दर्शन आपल्यालाही महाराजांनी करून द्यावं आणि त्याच्यासाठी तशा प्रकारची बुद्धी, तशा प्रकारची वर्तणूक आपल्याकडनं करून घ्यावी अशी त्यांच्याकडे प्रार्थना करून या कीर्तनाला इथे विराम देऊयात. उद्या दत्त महाराजांचा जन्मोत्सव आहे. तो आनंद करण्यासाठी आपण सगळे नेहमीसारखेच इथं उपस्थित होणार आहोत आणि तो आनंद घेणार आहोत. पण ते करण्यासाठी मानसिकता कुठल्या पातळीवरती न्यावी लागते याचं मूर्तिमंत दर्शन म्हणजे उद्याचं चरित्र आहे. याचं मूर्तिमंत दर्शन म्हणजे उद्याचं चरित्र आहे. म्हणजे महाभारत कोणामुळे घडलं किंवा यादव कुळाचा नाश कोणामुळे झाला तर एका सतीच्या शापामुळे झाला. लक्षात ठेवा, एका सतीच्या शापामुळे. एका सतीने भगवान गोपालकृष्णांना शाप दिला ना, म्हणजे त्या शापाच्या पुढं भगवंत सुद्धा काही करू शकत नाही. एवढी ताकद एका सतीच्या ठिकाणी असते, एका पतिव्रतेच्या ठिकाणी असते की जिथं भगवंताला सुद्धा नमावं लागतं नाही, दैवाला सुद्धा नमावं लागतं. एवढी ताकद एका पतिव्रतेत असते. आणि ती पतिव्रतेच्या ठिकाणी असलेली ही ताकद तिने स्वतः कमवलेली असते. दुसरं तिसरं साधन करू नये. पती हाच परमेश्वर मानून साधलेलं असतं. ते कसं उद्या बघूयात. तोपर्यंत झालेली स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करू, मागणं मागू, आरतीला सगळं उभे राहू. तोची देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. सद्गुरु गौरव काय मानू, सद्गुरु गौरव काय मानू, काय मानू. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, ऐसा ठेवी भाव, ऐसा ठेवी